श्रीकंठ कांबळे. मी 102चा ड्रायव्हर आहे, नांदेड जिल्हा. आम्ही 2022 पासून रोजंदारी तत्वावर काम करतो. आम्हाला ऑर्डर नाही, आम्हाला पगारपत्रक नाही आणि तुटपुंजी पगार आहे 13,300 रुपये आणि ते 3-3 महिने पगार होत नाही आमची. आमच्या लेकराबाळावर उपासमारीची वेळ येत आहे. आज आमच्या सणासारखा सण रमजान ईद झाली. माझे बंधू आहेत सोबत, नादरभाई. त्यांना पण सणाला पगार भेटली नाही. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आम्ही पगारीसाठी मागणी करण्यासाठी इकडे गेलो असता जिल्हा परिषदला. त्यांनी सांगितलं तुम्हाला बजेट नाही, 25 तारखेच्या नंतर बजेट येईल. आमचा हे पण सण असाच जाणार आहे. आम्ही 24 तास अहोरात्र काम करून आमची जर वेळेवर पगार होत नसेल तर शासनाला आमची एवढीच मागणी आहे की आमचं कुठंतरी काहीतरी विचार केला पाहिजे. आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये असं काहीतरी काम केलं पाहिजे. आमची काहीच मागणी नाही. आमची मागणी फक्त 5 तारखेपर्यंत आमची पगार व्हावं प्रत्येक महिन्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये रोजंदारी तत्वावर ऑर्डर आहे त्यांच्याकडे, त्यांना पगार स्लिप निघते. आम्ही 2022 पासून बिना ऑर्डरचं बिना याचं काम करतो. आमच्या गाडीचं इन्शुरन्स नाही, आमचं इन्शुरन्स नाही, आमची पगार वेळेवर होत नाही. 19,900 रुपये पगार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि त्याची ऑर्डर पण आहे. 2 रुग्णवाहिका वाहन चालक वेल्फेअर असोसिएशन नांदेड संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी कलेक्टर साहेबांना भेटायसाठी आले होते. आम्हाला 3-3 महिने पेमेंट होत नाही. 13,300 रुपये पेमेंट आहे. तुटपुंज्या मानधनावर करोनासारख्या काळामध्ये लेक बापाला जवळ घेत नव्हता, तेव्हा आम्ही त्याला उचलून रुग्णाला आणून त्याने सोडले. अशा महामारीच्या काळामध्ये काम करून आमच्यावर एवढा अन्याय आहे. आमच्या लेकराबाळावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आज रमजान ईद झालं, आता बाबासाहेब आंबेडकर जयंती आली. असे चांगले सणाला सुद्धा आम्ही लेकराबाळाला कपडे सुद्धा घेऊ शकले नाही. एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्ही जर जिल्हा परिषदला गेले असता, आमचे अधिकारी म्हणतात तुमचं बजेट आलेलं नाही आहे, बजेट आल्यानंतर तुमची पगार करू. साहेबांना आश्वासन दिलेलं आहे की परवाच्या दिवशी या शिव मॅडमला मी बोलतो पर्सनली. त्यानं व्हॉट्सअपवर शिव मॅडमच्या व्हॉट्सअपवर आमचं निवेदन पण टाकलेलं आहे. त्यानं परवाच्या दिवशी बोलिलेलं आहे. शिव मॅडमला बोलतो असं आम्हाला आश्वासन दिलं. परवाला या म्हणून सांगितलं. जर आमचं काम नाही झालं तर 14 तारखेपासून जर आमचं काम नाही झालं तर आम्ही 20 तारखेपासून काम बंद आंदोलन करू.